आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे बीडमधून। बीडमधल्या ऊसतोड मजुरांचं एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। ऊस तोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांची गर्भपिशवी काढण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे। 30 ते 35 वयोगटातल्या 477 महिलांचा यामध्ये समावेश आहे। 1523 गर्भवती महिलांच्या हाती कोयता असल्याचं आता समोर आलंय आणि 3415 महिलांना रक्ताशय असल्याची माहिती समोर येते। या बातमीविषयी आणखी डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत। दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे समृद्धी महामार्गासंदर्भातली। नागपूर ते मुंबई विना अडथळा प्रवास आता 5 जून पासून करणं शक्य होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 जूनला समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याचं इगतपुरी इथल्या सोहळ्यामध्ये लोकार्पण केलं जाणार आहे। त्यामुळे आता या महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा 76 किलोमीटरचा लांबीचा मार्ग प्रवासी सेवेमध्ये दाखल होणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे पावसासंदर्भातली। बदललेल्या वातावरणामुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या वाटचालीला ब्रेक लागलाय। मान्सूनच्या पावसाच्या प्रवासाची ही गती कमी होण्यास आता सुरुवात झाली आहे आणि 10 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे। केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातल्या काही भागामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान IMDनं इतर 20 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे।